समृद्धी महामार्गावर झालेल्या ट्रक अपघातात एक जण ठार झालाय। रामदास सुभाष साळवे, वय वर्ष 32, राहणार दर्याबाई पाडळी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर असं मृतकाचं नाव आहे। ही घटना 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7:40 वाजताच्या सुमारास घडली। प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक MH40BF5725 समृद्धी महामार्गावरील पोहा गावाजवळच्या नागपूर कॉरिडॉर चॅनल नंबर 188 येथे संबंधित ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली। त्यामुळे ट्रक चालक रामदास सुभाष साळवे केबिनमध्ये अडकून जागीच ठार झाला। अपघाताची माहिती पोहा येथील शेतकऱ्यांनी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना देताच त्यांनी घटनेबाबत समृद्धी महामार्ग 108 लोकेशन कारंजा यांना फोनद्वारे माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केलं। पायलट आतिश चव्हाण, डॉक्टर भास्कर राठोड हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, तसेच रमेश देशमुख देखील घटनास्थळी पोहोचले। घटनेनंतर ट्रक चालक वाहनात अडकून पडला होता। त्याला समृद्धी महामार्गावरील यंत्रणेनं JCB मशीनच्या सहाय्यानं बाहेर काढलं, तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला। घटनेचा अधिक तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत। यावेळी मदतीसाठी अग्निशमन दल, समृद्धी हायवे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, हायवे पोलीस दल हे प्रामुख्यानं मदतीसाठी घटनास्थळी हजर होते। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरकट यांची रिपोर्ट वाशिमहून।